नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाचकांनो. माझी जी थेअरी आहे, थेअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, त्याच्यामध्ये एक असा सिद्धांत आहे, हे पूर्ण युनिवर्स आहे ना, हे दोन गोष्टींमध्ये डिवाइड, आडव्या लाईन आणि उभ्या लाईन. आडवी लाईन होरिझॉन्टल ॲक्सिस म्हणजे एक्स ॲक्सिस आणि उभ्या लाईन म्हणजे वाय ॲक्सिस. आडवं आणि उभं ह्याच्यामध्ये पूर्ण हे युनिवर्स डिवाइडर. आता हे आडवं लाईन आणि उभं लाईन म्हणजे नेमकं काय, तर हे आडवी लाईन आणि उभी लाईन म्हणजे टाइम ऑफ फ्लो आहे, म्हणजे फ्लो ऑफ टाइम आहे, म्हणजे टाइम आहे. टाइम जो असतो का नाही, टाइम म्हणजे कपडा आहे, कपडा जो आडवी आणि उभी या दोन गोष्टीने बनलेला असतो. आणि डिफरन्शिएट होतो तो म्हणजे काय होतो की जो सरळ आहे का नाही तो आकडा होतो. तो आकडा झाला म्हणजे डिफरन्शिएट झाला. अल्बर्ट आइन्स्टाईनच्या भाषेमध्ये वक्री झाला. अल्बर्ट आइन्स्टाईनच्या भाषेमध्ये काय, टाइमला आलेला कर्व. तर लाईन जे संपूर्ण जे विश्व आहे ना, हे आडव्या आणि उभ्या अशा दोन ओळीमध्ये डिवाइड आहे. या दोन ओळी म्हणजे टाइम आहे. टाइम सगळीकडे इक्वली फ्लो, हा सगळं हे विश्व टाइमने बनलेलं आहे. आणि टाइम जेव्हा डिफरन्शिएट होतो, आज जो आपल्याला स्पेस भेटलेला आहे ना, तो टाइम डिफरन्शिएटेड झालेला आहे. टाइम जेव्हा डिफरन्शिएट होतो, कळलं का नाही, तेव्हाच आपल्याला स्पेस भेटते, अदरवाईज आपल्याला स्पेस भेटणार नाही. तर हे तर मी ऑलरेडी अनेक वेळा मांडलेलं आहे. आता मला नवीन गोष्ट अशी सांगायची आहे की पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय. तर नीट लक्षात ठेवा की जसं मी बोललेलं की युनिवर्स हे आडव्या आणि उभ्या ओळीमध्ये डिवाइड आहे. तर इथे कसं आहे माहित आहे का, की इथे एक इलेक्ट्रिकल सर्किट पण आहे. इलेक्ट्रिकल सर्किट म्हणजे संपूर्ण युनिवर्स हे इलेक्ट्रिकल सर्किट आहे. टाइमचा फ्लो हा सुद्धा युनिव्हर्सल सर्किट आहे. तर एक पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, जोपर्यंत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्ट, पॉझिटिव्ह पोटेन्शियलच्या समोर निगेटिव्ह पोटेन्शियल पाहिजे, तरच ते सर्किट, तरच तो फ्लो ऑफ टाइम किंवा प्रत्येक गोष्ट घडून येते, अदरवाईज घडून येत नाही. पॉझिटिव्ह पोटेन्शियल आणि निगेटिव्ह पोटेन्शियल याचा नेमका अर्थ काय होतो, या पुस्तकामध्ये मी खूप डीपली कमीत कमी 20 पेजेस खर्च केलेले. व्हॉट इज मीन बाय पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स ही खूप म्हणजे खूप युनिव्हर्सल कन्सेप्ट आहे. आपल्या बॉडीमध्ये पोटेन्शियल डिफरन्स असतो. उजवी बाजू पॉझिटिव्ह पोटेन्शियल दर्शवत असेल, डावी बाजू निगेटिव्ह पोटेन्शियल दर्शवते. तुम्हाला माहिती आहे ना की कुंभार जेव्हा एखादं मडकं तयार करतो, मडकं, तेव्हा त्या मडक्याला आकार देताना तो त्या मडक्याला असा हात लावतो. तो हात म्हणजे डावं आणि उजवं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पोटेन्शियल. आणि निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पोटेन्शियल आल्याशिवाय त्या भांड्याला आकार प्राप्त होत नाही, स्पेस क्रिएट होत नाही. उजवी बाजू ही सूर्याला बिलॉंग करते, डावी बाजू चंद्राला बिलॉंग करते, किंवा वाईस वर्सा. ही सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन सांगते. सन इंटिग्रेट्स आणि मून डिफरन्शिएट. माणसाचा उजवा हात एकतर सनला रिप्रेझेंट करतो, डावा हात हा माणसाचा मूनला रिप्रेझेंट करतो. उजवी नाकपुडी आणि डावी नाकपुडी, उजवी नाकपुडी ही सूर्यनाडी असते, डावी नाकपुडी ही चंद्रनाडी असते. तर पोटेन्शियल डिफरन्स विषय मी जवळजवळ 20 पेजेस खर्च केलेली आणि ती माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेली. त्या पुस्तकाचं नाव आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, द ब्रीफ हिस्ट्री ऑफ फिजिक्स, मॅथमॅटिक्स, टाइम, पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स, बँकिंग आणि रिलिजन. एवढं थोडं विस्तृत नाव आहे. तर ते पुस्तक वाचकांनी वाचावं ही माझी नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.